मेथ्यांचे गुणधर्म तर आपल्याला माहितीच आहेत की किती फायदेशीर आहेत ते आपल्या शरीरासाठी. जसं कडधान्यानं मोड आल्यानंतर अजून चविष्ट आणि गुणकारी बनतात, तसंच मी या मेथ्यांना पण सकाळी स्वच्छ धुवून घेतलं आणि पाण्यात भिजत ठेवलं. रात्री त्यातलं पाणी काढून घेतलं. हे पाणी आपण टाकून न देता ह्याचा हेअर स्प्रे म्हणून केसांना जरी वापरलं तरी चालतं. पाणी काढून घेतल्यानंतर मेथ्या सुती कापडात गुंडळून ठेवल्या. एका हवाबंद डब्यामध्ये झाकून ठेवल्या. याला लगेच दुसऱ्या दिवशी मोड येत नाहीत, तर 2 दिवसांचा याला वेळ लागतो, तरच याला छान अशी मोडं येतात. ही भाजी बनवण्याची पद्धत एकदमच सोपी आहे. जसे आपण कडधान्यांच्या मोडाची भाजी बनवतो तशाच पद्धतीने बनवायची आहे. भरपूर असा कांदा, भरपूर असा टोमॅटो घालून, बाकी यामध्ये कुठलेच जास्त मसाले घालायचे नाही. पहिला कांदा तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा आणि दोन्ही एकत्र तेलामध्ये शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच मोड आलेल्या ज्या मेथ्या आहेत त्या घालून परत एकजीव भाजून घ्यायचं तेलामध्ये. मोड आलेल्या मेथ्या तेल आणि कांद्यामध्ये व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या. त्याच्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आणि 2 चमचे चटणी घातली. थोडीशी साखर घालायची चवीपुरती जर आपल्याला पाहिजे असेल तर. आणि त्याच्यानंतर वाफवून घेण्यासाठी 2च पळ्या पाणी घालून घ्यायच्या आणि 5 ते 10 मिनटामध्ये ही भाजी तयार होत्या. थोडीशी कोथिंबीर घातली की झाली आपली सुपर इझी, सुपर हेल्दी, सुपर टेस्टी भाजी तयार होत्या. ही भाजी आपण भाकरी, दही, कांदा याच्यासोबत खाल्ल्यानंतर एकदमच छान चविष्ट अशी लागते. नक्की बनवून बघा.